हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, सकाळची बायकांची अशी धावपळ असते, तर माझी पण तशीच आहे. तर बघा, मी इथे अंघोळ बिंघोळ करून ब्रश करून ते दूध ठेवलेलं आहे. बघा, दूध पण माझं बोलता बोलता जात होतं खाली, पटकन बंद केलं मी. चहा पण एका साईडला ठेवलेला आहे. भांडे पण थोडी आहेत घासायची, रात्री कंटाळा आला म्हणून नव्हती घासलेली. तर हे बघा, चहा करून घेते फटाफट आणि चहा बिस्किट खाऊन घेते. नंतर मी स्वयंपाकाला लागते. तर अशा पद्धतीने रोजची धावपळ सुरू असते. तर हे बघा, चहा पण आता झालेला आहे. हे बघा, माझं किचन असं आहे. नंतर तुम्हाला कधीतरी दाखवेन मी पूर्ण किचन. आता मी चहा बिस्किट खाऊन घेणार आहे. नंतर पुन्हा मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे नाश्ता. तर मुलगी शाळेत म्हणजे एक्झाम चालू आहे, तर 7 वाजता जाते, त्यामुळे तिला नाश्ता काहीतरी बनवून द्यायचा असतो. आता सध्या तर टिफिन द्यायचा नाही, पण तेच नाश्ता काहीतरी बनवून द्यायचा असतो. आता ती उठेल, त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चला तुम्हाला बाहेरचं लोक दाखवते. हे बघा, अजून गल्लीमध्ये कोणी उठलेलं नाही, सगळं अंधारच आहे. आणि आता 5:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर पाणी यायचा पण टाईम झालेला आहे. हे बघा, पाणी गरम झालेलं आहे. मी आता साईडला ठेवून देते, कारण की ती उठल्याच्या नंतर तिला अंघोळ करायला होईल. कारण की पराठे पण बनवून घ्यायचे आहेत मला. नंतर ती उठल्यानंतर तिचंच चालू असते, हे दे मम्मी, ते दे मम्मी, ते दे मम्मी. त्याच्यामुळं अगोदर मी पराठे करून घेते, नंतर मग तिचं आवडतं. त्याच्यानंतर पाणी पण येते 6 वाजता, 6 सव्वा 6ला. मग मध्येच धावपळ होते, त्यामुळे आधी थोडेफार पराठे बनवून घेते. नंतर पुन्हा स्वयंपाक करायचा असतो. आणि ती पण नाश्त्याला खाऊन जाते ना, त्याच्यामुळं तिला पण बनवून द्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आता पराठे बनवून घेणार आहे. पराठ्याचं पीठ मी रात्रीच मळून ठेवलेलं होतं. हे बघा, अशा पद्धतीने मळून ठेवलेलं होतं मी, कारण की सकाळी नाही होत, सगळं धावपळ असते. तर आता पराठे गरम पराठे बनवून घेणार आहे मी. तुम्ही नक्की सांगा की तुमची पण धावपळ अशी असते का? कारण की माझी तर अशी धावपळ असते. सकाळी कामाला पण जायचं असतं, स्वयंपाक करायला. त्याच्यामुळं मला अगोदर सकाळी लवकर उठून हे सगळं आवरावं लागतं. टिफिन पण द्यायचा असतो भावाचा, माझ्या नवऱ्याचा, मुलाला पण द्यायचा असतो, मुलीला पण द्यायचा असतो. पण सध्या त्या दोघांची पण एक्झाम चालू आहेत, तर त्यामुळे टिफिनचं टेन्शन नाही आहे. नाश्ता बनवायचा आणि जेवणच बनवायचं त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीने मी आता पराठे बनवून घेणार आहे. बायकांना किती कामे असतात ना, सकाळी उठल्यावर तेव्हापासून चालू असतात, संध्याकाळी झोपेपर्यंत खूप कामं करावे लागतात. तर अशा पद्धतीने पराठे बनवून घेणार आहे मी रात्रीच बनवून ठेवलं होतं ना, त्यामुळे सकाळी तेवढं हे होत नाही, म्हणजे बनवायला धावपळ होत नाही. नाहीतर पीठ मळण्या त्याला पण वेळच लागतो ना, पराठे बनवायचे म्हणल्याच्यानंतर पीठ मळायचे, पुन्हा म्हणजे पराठे बनवून सगळं, म्हणजे तेवढाच वेळ वाचतो. म्हणून मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. कधी रात्री बनवते, कधी सकाळी बनवते. असं काही नाही. साध्या पोळ्याचा जर आटा करायचा असेल तर तेव्हाच बनवते मी. आणि जरा लवकर उठलं तर सगळंच होतं, पण रोजच्या रोज 5:30 म्हणजे लवकर 5 वाजता 4 वाजता जागच येत नाही, काम करून येऊन रात्रीचं नाही होत. तर त्यामुळे बघा, अशा पद्धतीने मी बघा पराठा फाटून पण गेला तुम्हाला बोलत. तर छान असे पराठे भाजून घेणार आहे मी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कशा पद्धतीने पराठे बनवता नक्की सांगा कमेंट करून, आणि कमेंट करत जा. हे बघा, अशा पद्धतीने मी आता पराठे करून घेणार आहे. पराठे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला दाखवते मी पराठे कसे शेकत आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने बघा, थोडा जळाला पण आहे पराठा व्हिडिओच्या नादामध्ये. पराठ्याला थोडं तेल जास्तच लावायचं, कारण की तेल जास्त लावलं तरच छान असे भाजल्या पण जातील आणि छान लागतात.
पराठे मला साध्या पोळ्याला पण तेल नाही लावलं तरी जास्त चालते, पण पराठ्याला तेल जास्तच हवं असतं. हे बघा, आजकालची मुलं पण त्यांना पण खायला थोडं चमचमीत आणि असंच आवडतं. आपलं तर चालतं कसं पण खाल्लं तरी, पण मुलांना असंच आवडतं. बघा माझे पराठे असे आहेत, कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर सकाळी सकाळी अशी धावपळ असते माझी. आता मी सगळे पराठे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. नंतर माझी मुलगी उठल्याच्यानंतर तिला आंघोळीला पाणी, नंतर ती आंघोळ घेऊन तिला पण चहा नाश्ता द्यायचा आहे. ती उठल्याच्यानंतर पुन्हा तिच्या वेण्या बांधायच्या असतात. खूप म्हणजे धावपळच असते सकाळची. तर पाणी पण यायचा टाईम एकच असतो. रोज सकाळी सकाळी पाणी पण भरायला होत नाही, त्यामुळे कधी भरते कधी नाही भरत असं आहे. तर बघा मी तर हातानेच पराठे करते, हाताने पण करते आणि कधी कधी उलटण्यानं पण उलटते, असं काही नाही आहे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आता मी सगळे पराठे बनवून घेणार आहे. इतक्या सकाळी सकाळी ना वातावरण पण खूप छान असतं, पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्याच्यामुळे खूप छान वाटतं सकाळी सकाळी उठून स्वयंपाक करायला. पण रोज लवकर सकाळी होत नाही उठायला, म्हणजे लवकर तरी पण आज 5:30ला उठलेली होती, त्यामुळे अशी धावपळ चालू होती. लवकर उठलं तर फटाफट होऊन जाताना, उशिरा उठलं की आपली धावपळ होते. त्यासाठी मी लवकरच थोडी उठते, कारण की आरामशीर सगळे कामं होतात लवकर उठल्याच्या नंतर. तर हे बघा अशा पद्धतीने पराठे मी भाजून घेतलेले आहेत. हे बघा, तर आणखीन ती उठल्याच्या नंतर आता मी सगळे पराठे झालेले दाखवले तुम्हाला. आता थोडेच करून घेतलेले आहेत, कारण की पुन्हा आणखीन एकदा मला करायचे आहेत, कारण की पाणी पण आलेलं आहे मध्येच आता. तर मी आता बंद करते पराठे करायला आणि तिला पण द्यायचं आहे नाश्ता, आंघोळीला पाणी पण उतरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने माझी धावपळ असते, सगळ्याच बायकांची अशी धावपळ असते, पण चालतं, ठीक आहे. बघा सगळे पराठे तयार झालेले आहेत, सगळे म्हणजे अर्धे तयार झालेले आहेत नाश्त्यापुरते. आणखी पण बनवावंच लागतात मला, नंतर पाणी बिणी भरल्याच्या नंतर पुन्हा बनवेन मी. तर आता मी पराठे बनवणं बंद करते आणि पाणी पण भरायचं आहे. आमच्याकडे सकाळी सकाळी पाणी येतं, 2 टाईम येतं, संध्याकाळचं पण सकाळी पण. त्या म्हणून सकाळी भरून घेते लवकर उठते, तर संध्याकाळचं कधी कधी नाही होत भरायला ना, त्यामुळे. हे बघा माझे पराठे आता तयार झालेले आहेत. त्या साईडला ठेवून ते थोडंसं किचनवरून घेते, नंतर पुन्हा किचनमध्येच यायचं आहे. पाणी बिणी भरून मुलीला शाळेत वाटा लावलं की किती पण काही करा, किचन घाण होऊनच जातं. म्हणजे कसं पुन्हा पण स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी थोडंसं आवरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता मुलगी उठलेली आहे, आवरायचं आहे मला. हे बघा पराठे आपले तयार आहेत, थंड होऊन जातील तोपर्यंत. हे बघा बाहेर सगळं अंधार आहे, खिडकी खोलली त्यामुळे अंधारच आहे. आणखी पण मुलगी उठलेली आहे माझी. बघा सकाळी सकाळी तिला पण खूप उठायचा कंटाळा येतो, पण काय करायचं, परीक्षा आता चालू आहेत ना, त्यामुळे एक्झाम. हे बघा भांडे पण घासायचे आहेत. आता मी पाणी आलं की लगेच भांडे पण घासून घेते. कधी कंटाळा आला ना रात्रीचा तर ठेवून देते मी, नाहीतर रोज घासूनच घेते भांडे. तर अशा पद्धतीने बाय बाय.